जेवताना तोंडी लावण्यासाठी आपण सुकी झणझणीत अशी सुकटची चटणी इथे बनवून घेणार आहे. त्यासाठी सुकट व्यवस्थित निवडून पाकडून घ्यायची. त्यानंतरनं सुकट आपल्याला इथे भाजून घ्यायची. भाजल्यामुळे सुकटमधला जो एक वास असतो तो पण निघून जातो. सुकटला जी रिती चिटकलेली असते ती भाजल्यामुळं ती रिती खाली गळते. त्यामुळे आपण ती रिती सहज निघून जाते. तसं जर तुम्ही सुकट भाजली नाही तर रिती तितकीशी निघत नाही आणि मग सुकटची चटणी खाताना टसटस लागते. म्हणून सुकट आपल्याला नेहमी इथे भाजून घ्यायची. भाजल्याच्या नंतरनं आपल्याला त्यामध्ये पाणी घालायचं. पाणी सुकट गरम असतानाच यामध्ये घालायचं, म्हणजे जी रिती असते ती पटकन पाण्यात विरघळली जाते किंवा खाली पडली जाते. नंतर चोळून सुकट आपल्याला इथे चांगली 3-4 पाण्याने इथे धुवून पिळवून घ्यायची. सुकट आपण इथे घेतली, व्यवस्थित सुकट आपण साफ करून घेतली, धुवून घेतली. कढईमध्ये आता पळीभर तेल घालायचं. तेल गरम झालं की त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा यामध्ये घालायचा आणि कांदा लालसर होईपर्यंत चांगला तेलामध्ये भाजून घ्यायचा. त्यानंतर एक बारीक टोमॅटो इथे चिरून घेतलेला आहे. टोमॅटोसुद्धा तेलामध्ये थोडंसं मीठ घालून आपल्याला टोमॅटो तेलामध्ये शिजवून घ्यायचा. म्हणजे मीठ घातल्यामुळे टोमॅटो पटकन तेलामध्ये शिजला जातो आणि कांदा नरम पडतो. मसाल्यामध्ये हळद घातलेलं आहे, लाल तिखट, कांदा लसूण मसाला, धने पावडर घातलेली आहे आणि अर्धा चमचा मटण मसाला घालायचा आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. व्यवस्थित आपल्याला मसाला हलवून घ्यायचा आणि त्यामध्ये आपल्याला थोडंसं छोटी अर्धी वाटी इतकं पाणी घालून झाकण ठेवायचं आणि 5 मिनिटभर आपल्याला तेल सुटेपर्यंत चांगलं हे शिजवून घ्यायचं. असं केल्यामुळे काय होतं, कांदा आणि टोमॅटो चांगला शिजला जातो आणि त्याची एक ग्रेव्ही तयार होते. त्यानंतरनं त्यामध्ये सुकट आपल्याला यामध्ये घालून घ्यायची. सुकट घातल्याच्या नंतरनं आपण थोडंसं मीठ घालणार आहे आणि नंतरनं सुकट इथे चांगली हलवून घ्यायची. अगदी थोडंसं पाणी आपल्याला इथे वतायचं आहे. जर तुम्हाला सुकटची चटणी अशी मोकळी सुटसुटीत पाहिजे नसेल तर पाणी अजिबात घालू नका. पण अशी ओलसर पाहिजे नसेल तर थोडंसं पाणी घाला आणि 10 मिनटं सुकट आपल्याला इथे वाफेवरती शिजवून घ्यायची. इथे तुम्ही बघू शकता. आता जर तुम्हाला ही अशी ओलसर पाहिजे नसेल तर तुम्ही इथे सुकट काढून घेऊ शकता. पण जर तुम्हाला पूर्ण कोरडी पाहिजे नसेल तर अजून थोडी सुकट तुम्ही इथे परतून घ्या. पूर्ण पाणी उडाल्याच्या नंतरनं तुम्ही इथे बघू शकताय सुकटची चटणी आपली बनून तयार झालेली. खूप छान लागते खायला आणि जेवताना तोंडी लावायला. अगदी पातळ रस्सा भाजी नसली तरी अगदी सुकटच्या चटणीबरोबर सुद्धा तुम्ही भाकरी इथे खाऊ शकता. रेसिपी तुम्हाला आवडली असेल, चटणी आवडली असेल, लाईक करा, शेअर करा. कशी झाली, कशी वाटली कमेंट करून